उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडोरी येथे सखी सावित्री समितीतर्फे विद्यार्थिनींना प्रबोधन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली। यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर राणे, तळेगावचे उपसरपंच प्रवीण काथार, नाशिकच्या IPI जाधव, वैद्यकीय अधिकारी सौ सिंधू, शालेय शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष गोविंद ढाकणे तसेच मोतीराम बेंडकुळे, मधुकर चौधरी, गोकुळ चौधरी, संतोष चारोस्कर, अंगणवाडी सेविका सोनवणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। कार्यक्रमाचा प्रास्ताविक मुख्याध्यापक किशोर राणे सर यांनी केला। तसेच पोलीस पाटील रोशन परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मुलींना काही अडचणी असल्यास किंवा समस्या असल्यास पोलीस पाटील या नात्याने आमची संपूर्ण टीम ही सदैव तत्पर राहील, तसेच त्या गोष्टीला आळा घातला जाईल असं आश्वासन दिलं। मोतीराम बेंडकुळे यांनी देखील सखी सावित्री समिती म्हणजे काय, तिचे उद्देश व कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली। तसेच प्रमुख अतिथी API गायत्री जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन करून वातावरण भावनिक बनवलं। होणार नाही असे प्रचार करा। रात्रीच्या वेळी तुम्ही बाहेर निघू नका। तुम्ही जर बहिणींना सांगत असाल की तू रात्र झाली आहे घराच्या बाहेर जायचं नाही, तर तुम्ही नियम पाळला पाहिजे की त्यानंतर 7 नंतर 8 नंतर तुम्हीही घराच्या बाहेर जायचं नाही। तुम्ही जर घराच्या बाहेर गेल्या नाही तर मुली सुरक्षित राहतील ना। मुलीची छेड कोण काढतं? मुली काढतात का? मुलींची छेड मुली काढतात का? मुलींची छेड कोण काढतं? मुलं। माझंही पालकांना आवर्जून सांगणं आहे, मुलींना घराच्या बाहेर जाऊ नका असं सांगण्यापेक्षा मुलांना सांगा घराच्या बाहेर जाऊ नका। मुली घराच्या बाहेर जरी गेल्या, मुली रात्री घराच्या बाहेर जरी गेल्या तरी त्या टवाळखोर मित्रांमध्ये बसणार नाही, दारू प्यायला बसणार नाही, गाडी घेऊन फिरणार नाही। तसं मुलं जर तुमचे 7 नंतर 8 नंतर घराच्या बाहेर गेले तर मित्रांसोबत टवाळक्या करतील, दारू पितील, गुटखा खातील, कोणाच्या तरी मित्राच्या बर्थडेला जातील, 12 वाजेपर्यंत दारू पितील आणि 1 वाजता भांडणं करतील, त्यातल्या एकाचा कोणाचा तरी मर्डर होईल। हे सर्व मला 14 वर्ष झाली। 14 वर्षात किती गोष्टी बघितल्या असतील मी ह्या सर्व। माझं तुम्हाला सांगणं इतकंच आहे की तुम्ही जी कृती करता त्याच्यासाठी तुमचे आई वडील आणि शिक्षक यांना जबाबदार धरलं जातं। आणि मुलींची जे काही अडीअडचणी असतील, नुसतं आपली सुरक्षितता म्हणजे हीच सुरक्षितता नाही, प्रत्येक गोष्टीची शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची प्रगती पण व्यवस्थित पाहिजे, हजेरी पण व्यवस्थित पाहिजे। सरकार नुसतं म्हणतं सुरक्षितताच पाहिजे असं नाही, तर तुम्ही रोज शाळेत पण आले पाहिजे हे पण त्याच्यात सांगितलंय। नुसतं मार्गदर्शक तत्वांमध्ये असं नाही की सुरक्षिततामध्ये मग तुम्ही शाळेत का येत नाही, इथपासून शाळेत येण्यामागचं कारण काय आहे, तुमचे वडील त्रास देता की घरी काम असतं की इतर काही कारण, सगळ्या दृष्टीनं तुम्हाला समजलं पाहिजे। त्या दृष्टीने या कमिटीची स्थापना झाली, हे सगळ्यांनी माहित केलं पाहिजे। तर मग तुम्ही तुमच्या अडचणी मांडायच्या कोणाकडे? त्याच्यामध्ये मग एक अंगणवाडी सेविका आहे, आरोग्य सेविका आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थी प्रतिनिधी आहे, एक 5वी ते साधारणतः 8वी पर्यंतच्या गटातला एक मुलगा आणि एक मुलगी, तसं मोठ्या गटातला एक मुलगा आणि मुलगी, तुम्ही तुमच्या समस्या त्यांच्याकडे पण मांडू शकता, त्यांच्यानंतर जे शिक्षक आहे त्यांच्याकडे मांडू शकता आणि तुमच्या तक्रारींचं निवारण करू शकतात। आणखी त्याच मार्गदर्शक तत्वामध्ये आणखी एक सांगितलंय की मुली बोलू शकत नाही, बरोबर आहे की नाही? मुलींना एखाद्या शिक्षकाबरोबर किंवा शिक्षकाला सांगायला अडचण होत असेल किंवा घरी पण लाज। कार्यक्रमानिमित्त उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणतो आमच्या मार्गदर्शक API जाधव मॅडम, तसेच तळेगाव दिंडोरीचे उपसरपंच प्रवीण भाऊ काथार, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गोविंद ढाकणे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर भाऊ चौधरी, तसेच वैद्यकीय अधिकारी सिद्धू मॅडम, या उन्नती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक के राणे सर आणि या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आज आपण सर्वजण या ठिकाणी
सरकारने बदलापूर येथे जी घटना घडली होती त्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रभर पूर्ण प्रायव्हेट शाळा असो सरकारी शाळा असो तिथे सखी सावित्री समिती तयार केली आहे आणि या सखी सावित्री समितीचा मुख्य उद्देश बनवण्यामागचा मुख्य उद्देश आपण आपल्या शाळेत ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतात त्यांना म्हणजे आता मॅडमने सांगितलंच म्हणजे आपण मुलींनी काही पाऊल उचलताना प्रथम आपल्या आईवडिलांचा विचार करावा, तसेच पालकांनी मुलगा मुलगी असा भेद न करता दोघांनाही समान मानावं. मुलांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मी तत्पर करेल अशी ग्वाही यावेळी API जाधव यांनी दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ मुसळे मॅडम यांनी केले तर आभार बिरारी मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर क्षीरसागर, अमोल पवार, कुणाल जाधव, कोराळे सर, खैरनार मॅडम, आहिरे, मुसळे, बिरारी, योगेश ढाकणे, बापू कोठावदे यांनी परिश्रम घेतले. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी किशोर क्षीरसागर, दिंडोरी.